नफीजाला मी पहिल्यांदा बघितले तेव्हा ती हिजाब मध्येच होती. मला फक्त तिचे डोळे दिसले, ते मलाच शोधत होते. मी नफीजाच्या जवळ जाऊन तिला म्हटलं, चल माझ्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारूयात. सर्वांनी लगेच परवानगी दिली. माझ्या रूम मध्ये गेल्या गेल्या नफीजानी आपला हिजाब काढून फेकला आणि तिने मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत मला तिचे वाढते मेलन लागले. काय फिलिंग होती ती. 2 वर्षांनी बघत होते मी तिला. तिचे यौवन अगदी बहरू लागले होते. मला तर तिला स्वतःपासून लांब करावेसेच वाटत नव्हते. ती मला लांब करून म्हणाली, तिने खूप मिस केलं मला. मी पण तिला तेच सांगितलं आणि आम्ही परत एक दुसऱ्याला आलिंगन दिले. तिनेच माझी इच्छा व्यक्त केली, डॉक्टर डॉक्टर खेळायचं. ते वाक्य ऐकताच जणू माझी पीपी उड्या मारू लागली. मी जाऊन दार लावून घेतलं. तिच्या डोळ्यात मला तीच आग दिसत होती जी माझ्या मध्ये लागली होती. मग पहिले कोण डॉक्टर होणार. त्यावर दोघी हसलो. आम्ही ठरवू शकत नव्हतो. मग टॉस केला. मी पहिले डॉक्टर होणार होती. उफ, मी तर अधीर झाले होते. ती माझ्या कानाशी येऊन म्हणाली, आजही मी घातली नाही आहे. मी अधीर होऊन तिला बेडवर झोपवलं. ह्या 2 वर्षात तिची पीपी मला किती मिस करत होती हा विचार करतच मी तिचा स्कर्ट वर केला. माझा हात तिच्या पायावरून अलगद मी स्कर्ट सोबत वर नेत गेले. तिची नर्म मुलायम स्किन माझ्यात एक वेगळीच संवेदना निर्माण करत होती. तिच्या पोटावर स्कर्ट नेला आणि मी माझा हात तिच्या पोटावरून फिरवला. तिची बेंबी मी ह्याआधी कधी नोटीस केली नव्हती. खोल होती. मी त्यावरून हात फिरवला तशी नफीजा शहारली. मी त्यात माझं बोट घातलं अलगदपणे तशी नफीजा हम्म करून आवाज करत होती. मला तिला त्रास द्यायला खूप आवडू लागलं. मग तिला सुई टोचवून त्रास झाला की मी बम वर किस करायची. मी तिच्या बेंबीला किस केलं. मिनू, परत कर ना प्लीज. मी परत किस केलं. खूप छान वाटतंय. ती परत म्हणाली. आता मी माझं डोकं तिच्या पोटात खुपसलं. तिच्या बेंबीच्या आजूबाजूला किस केलं. तिला लाल करून टाकलं. तिला पोटाला इतक्या गुदगुल्या होत आहेत तर पायाला किती होतील ह्या विचारांनी मी तिच्या पायाशी गेली. तिच्या पैंजण वरून मी बोट फिरवलं आणि तिला तिथून किस करत वर आले. नफीजा तर वेडी झाली होती. तिचं अंग व्हायब्रेट होत होतं. मला तिला असा आनंद देताना छान वाटत होतं. मी हळूच तिच्या पीपी वर हात नेला. तिच्या पीपी वर आता बारीक केस आले होते जसे माझ्या पीपी वर आले होते. मी तिच्या पीपी वरून हात फिरवला. माझ्या फक्त स्पर्श मंत्रांनी ती थरथरू लागली. तिची पीपी ह्या 2 वर्षात मोठी झाली होती आणि अजूनच सुंदर दिसत होती. मी बोटांनी तिच्या पीपी वर हलक चोळलं. तिने लगेच पाय जवळ घेतले. मी ते लांब करत तिच्या पीपीला किस केलं.
मला तो सुगंध परत आपल्या श्वासात भरून घ्यायचा होता. तिलाही ते आवडू लागले होते. तिने माझ्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. मला अजून तिच्या पीपीच्या जवळ नेलं. मी पण तिच्या पीपीत चुंबन घेतले. तिने अजून पाय फाकवत मला जागा करून दिली. माझे हात तिच्या कमरेवर फिरत होते. मी मागे जाऊन तिच्या बमला हातात घेतले आणि तिला अजून जवळ घेतले. मी तिच्या शरीराच्या एक इंच किस करत वर सरकत आले. तिचा स्कर्ट माझ्या आणि तिच्या मध्ये येत होता. मी तो काढून टाकला. माझ्या चुंबनाचा मी तिच्यावर वर्षाव करू लागले. ती वेडी होत गेली. मला आता तिचे उभारलेले मेलन बघायचे होते. तिला मी नजरेने परवानगी मागितली. मी तिला त्या क्षणी काहीही मागितले असते तरी तिने नकार दिला नसता, इतकी पेटली होती ती. तिच्या पोटावरून माझा हात सरकत ब्लाऊज मध्ये गेला. ब्लाऊज लूज होत तिचं, पण ब्लाऊजच्या आत काही लागलं मला. हे काय आहे? मी विचारलं. तिने अगदी लाजून उत्तर दिलं, ब्रा आहे ती. नंतर सांगेन ना करत तिने मला ओढून घेतलं स्वतःवर. माझं पूर्ण वजन तिच्यावर होतं. तिने हळूच माझे ओठ आपल्या ओठात धरले. किती सॉफ्ट होता तो स्पर्श म्हणून सांगू. माझ्या पोटात तर फुलपाखरू उडू लागले. ती मला चोखत माझ्यावर आली. मी हरवले होते तिच्यात. तिने अगदी सराईतपणे माझी सलवार आणि पॅन्टी काढली. माझा कुर्ता काढायला आम्हाला वेगळं व्हावं लागलं. मी आता तिच्या समोर पूर्ण नागडी झाले होते. मी तिला तरी त्या टॉप मध्ये का ठेवणार? मी तिचा टॉप काढला पण मला तिच्या मेलनचे दर्शन नाही झाले. तिची ब्रा होती. नफिजा मला निराश झालेलं बघून जवळ घेत म्हणाली, काढू शकतेस. मी त्याला कस काढायच बघू लागले. हुक होती त्याला. मला काही काढता येईना. मला चिडवत तिने ब्राचा एक स्ट्रप ये जहर ना मैं सिर्फ तेरे लिए पी रही हूँ. कपसला. अच्छा जी, घर तो सही चमक रहा है तेरा. ऑब्वियसली. थैंक यू. एक और कप देना. श्योर. किसके लिए? मालती के लिए. कहाँ है उसका कप? तेरे सामने. हाँ? सेम. सेम. चमक तेरे घर में ही नहीं, तेरी सोच में भी है.
मालती जिनके घर कॉलिन से चमकते हैं उनकी सोच भी चमकती है।